नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम। चॉकलेट म्हटलं की कोणाला नाही आवडणार। मग तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चॉकलेट आईस्क्रीम। आणि हो, तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया रेसिपी। मी इथे आईस्क्रीम बनवण्यासाठी 1.5 कप व्हिपिंग क्रीम वापरलेली आहे, जी आपण केकसाठी वापरतो तीच। तुम्ही याऐवजी अमूलची फ्रेश क्रीम ही वापरू शकता। आता आपण याला बीट करून घेणार आहोत। क्रीम फेटण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा हँड विस्करही वापरू शकता, परंतु याने थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आज इथे मी हँड बीटरने क्रीम व्यवस्थित फेटून घेणार आहे। जोपर्यंत सॉफ्ट पीकवर येत नाही तोपर्यंत क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायचे। आणि हो, क्रीम फेटण्यासाठी शक्यतो भांड खोलगट असं घ्यायचं, जेणेकरून क्रीम फेटताना क्रीम बाहेर नाही पडणार। क्रीम इथे व्यवस्थित फेटून झालेली आहे। ती कशा पद्धतीने चेक करायची, चमच्यावरती अशा पद्धतीने क्रीम घ्यायची आणि चमचा उलटा करून बघायचा। क्रीम आहे त्या शेपमध्ये राहिली तर मग समजायचं क्रीम व्यवस्थित बीट करून झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी घरची साय घेतलेली आहे, जी आपण दुधावरची साठवून ठेवतो ती। मी इथे 2 दिवसाची क्रीम वापरलेली आहे। याला थोडंसं फेटून घ्यायचे आणि यामध्ये आता 1 कप कंडेन्स मिल्क घालायचे। हे कंडेन्स मिल्क मी घरीच बनवलेलं आहे। जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की अपलोड करीन। बाहेर 100-150 रुपये घालवण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात बनते। आता यालाही थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये 1/4 कप कोको पावडर चाळणीवरती घालून अशा पद्धतीने गाळून यामध्ये घालून घ्यायचे। आणि हो, तुम्हाला जर इथे कोको पावडरचा कच्चेपणा आवडत नसेल तर 1 कप दुधामध्ये 1/4 कप कोको पावडर टाकून 5-6 मिनिटांसाठी गॅसवरती शिजवून घ्यायचे आणि ते रूम टेम्परेचरवरती आले की यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मी इथे असंच कोको पावडर डायरेक्ट यूज करत आहे। या पद्धतीनेही बनवलेली आईस्क्रीम मस्त होते, फक्त कोको पावडर हे चांगल्या क्वालिटीचं वापरायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। याला आपण व्हिप करून घेतलेल्या क्रीममध्ये टाकून घेणार आहोत। हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच फोल्ड मेथडने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। जर तुम्ही इथे फटाफट मिक्स करायला गेलात तर मग क्रीम पातळ होते। यामध्ये आपण 1 कप कंडेन्स मिल्क घातलेलं होतं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार। कंडेन्स मिल्क वापरल्यामुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स होत नाहीत, त्यामुळे आवर्जून वापरून बघा। हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याला आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहोत। त्यामध्ये तुम्ही हवं त्या डब्यामध्ये काढून घेऊ शकता। हे आईस्क्रीम सहज सेट होते, परंतु सेट व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण यामध्ये क्रीमचं प्रमाण जास्त आहे। आता इथे माझ्याकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट होतं, त्याचे तुकडे करून घेतलेत आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचेत। तुमच्याकडे चॉको चिप्स असतील तर तेही घातले तरी चालतील। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। याला 8 ते 12 तास फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे। आता इथे मी कट केलेले चॉकलेट आणखीन थोडंसं टाकून घेते, ज्यामुळे आईस्क्रीमचा डब्बा उघडल्या उघडल्या मस्त दिसायला पाहिजे। 12 तासानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती मस्त सेट झालेली आहे। तुम्हाला दाखवण्याच्या आधीच थोडीशी खाऊनही झालेली आहे। तर मग तुम्हीही ट्राय करून बघा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। आणि कशी बनली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।